तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्त्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय. तर मित्रांनो आजची जी काय माहिती असणार आहे ती आपल्या शेतकरी बांधवांसाठी नक्कीच महत्त्वाची आणि फायदेशीर येथे असणार आहे. कारण की मित्रांनो महाराष्ट्र सरकारांतर्गत आता महाराष्ट्रामध्ये तुम्हाला जे काही आपले शेतकरी असतील अशा शेतकरी बांधवांना पॉवर टिलर खरेदी करण्यासाठी 1,20,000 रुपयापर्यंत आर्थिक अनुदान आहे ते दिलं जाणार आहे. तर हो मित्रांनो, तुम्हाला तुमचं पॉवर टिलर खरेदी करायचं असेल तर महाराष्ट्र सरकारकडून जास्तीत जास्त 1,20,000 रुपये ते 50% अनुदान इथे तुम्हाला इथे दिलं जाणार आहे. तर याच योजनेबद्दलची भरपूर महत्त्वपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नेमकं कोणत्या शेतकऱ्यांना पॉवर टिलर अंतर्गत ही योजना भेटणार आहे, या योजनेअंतर्गत अनुदान भेटणार आहे, या योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर अर्ज कुठे करावा लागेल, आवश्यक कागदपत्रे कोणती, त्याबद्दलची संपूर्ण डिटेल माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि अशाच नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर शेतकऱ्यांना पॉवर टिलर खरेदी करण्यासाठी 1,20,000 रुपये अनुदान कसं दिलं जातं त्याची संपूर्ण डिटेल माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो इथे पाहू शकता अशा प्रकारे योजना असणाऱ्या ॲग्रिकल्चर स्कीम अंतर्गत शेतकऱ्यांना पॉवर टिलर खरेदी करण्यासाठी 1,20,000 रुपयापर्यंत अनुदान इथे दिलं जाणार आहे. ही महाराष्ट्र राज्याची एक महत्त्वाची योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे. तर यामध्ये या योजनेची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. थोडक्यात माहिती पाहायला गेलं तर राज्य सरकारकडून 1,20,000 रुपयापर्यंतची अनुदानाची सुविधा इथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. महिला, अनुसूचित जाती, जमाती आणि लहान शेतकऱ्यांना 50% अनुदान इथे दिलं जाणार आहे. इतर शेतकऱ्यांना 40% अनुदान मिळणार आहे. पॉवर टिलरसाठी वेगवेगळ्या श्रेणींमध्ये अनुदान मर्यादा ठेवलेली आहे. यंत्र खरेदीसाठी ठराविक अटी लागू असणार आहे. एका वर्षात एकच यंत्र अनुदानासाठी इथे पात्र असणार आहे. तर नक्कीच तुम्हाला या योजनेअंतर्गत अर्ज करून लाभ मिळवायचा असेल तर या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. राज्यातील लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने कृषी यांत्रिकीकरण प्रोत्साहन योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत ट्रॅक्टरच्या पॉवर टिलर सारख्या आधुनिक शेती अवजारांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना 1,20,000 पर्यंत अनुदान इथे दिले जाते. यात अल्प व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना 50% तर इतर शेतकऱ्यांना 40% अनुदान इथे दिलं जाणार आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेती यंत्रसामग्री खरेदी करणे आर्थिकदृष्ट्या कठीण असते. त्याचसाठी महाराष्ट्र सरकारने ही महत्त्वपूर्ण योजना सुरू केलेली आहे. त्यांना शेतातली कामे लवकर व्हावी आणि सोप्या पद्धतीने पूर्ण व्हावी त्यासाठीच महाराष्ट्र सरकारने ही महत्त्वाची योजना सुरू केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना आधुनिक यंत्र उपलब्ध करून देणे आणि त्यावर उत्पादनात वाढ करून शेतकऱ्यांना जास्त नफा मिळवून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असणार आहे. तसेच या योजनेअंतर्गत यंत्रसामग्री खरेदीसाठी अर्थसहाय्य दिले जाते आणि शेतकऱ्यांना प्रशिक्षण व प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून कृषी यांत्रिकीकरणासाठी प्रोत्साहन दिलं जातं. आता या योजनेचे मुख्य उद्दिष्ट पाहायला गेले तर शेतीमध्ये आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करणे, यामुळे उत्पादन आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते, शारीरिक श्रम कमी होते आणि काम करण्याची वेळही वाचते. यंत्रसामग्रीमुळे मेहनत कमी लागते, शेतकऱ्यांना आर्थिक ताण हलका होतो, कमी क्षेत्रात जास्त उत्पादन घेणे शक्य होते, शेती अधिक फायदेशीर ठरते. असे काही महत्त्वाचे उद्दिष्ट या योजनेची इथे दिलेले आहे. आता पॉवर टिलरसाठी काय अनुदानाचे प्रमाण निश्चित करण्यात आलेले त्या अंतर्गत तुम्हाला इथे अनुदान दिलं जातं, ज्यामध्ये महिला शेतकरी, अनुसूचित जाती व जमातीतील शेतकरी यांना 50% अनुदान दिलं जातं. अल्पभूधारक व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना 50% अनुदान दिलं जातं. फक्त इतर शेतकऱ्यांनाच इथे 40% अनुदान इथे दिलं जातं. तर अशा प्रकारे पॉवर टिलरसाठी वेगवेगळ्या प्रमाणामध्ये अनुदान इथे उपलब्ध करून दिलं जात आहे. महत्त्वाचे नियम व अटी पाहायला गेले तर एका वेळी फक्त एकाच यंत्रसामग्रीसाठी अनुदान मिळते. जर शेतकऱ्याने पूर्वी एखाद्या यंत्रासाठी अनुदान घेतले असेल तर पुन्हा त्याच यंत्रासाठी अर्ज करण्यासाठी 10 वर्षे इथे लागतात. जर म्हणजेच मागच्या वर्षी तुम्ही पॉवर टिलरसाठीच अर्ज केला असेल आणि यावर्षी तुम्हाला पॉवर टिलरसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला इथे अर्ज करता येणार नाही. 10 वर्षानंतरच तुम्हाला पॉवर टिलरसाठी अर्ज करता येईल. परंतु जर तुम्हाला दुसरं कोणतं यंत्रसामग्री घ्यायचं असेल तर नक्की तुम्ही त्या योजनेअंतर्गत अर्ज करून दुसरं यंत्रसामग्री इथे घेऊ शकता. त्यामुळे इतर कोणत्याही नवीन यंत्रासाठी अर्ज इथे करता येतो. आता यामध्ये 8 BHP ते 11 BHP पर्यंतचे पॉवर टिलर दिले जाते. अनुसूचित जाती जमाती व लहान सीमांत शेतकरी महिला शेतकऱ्यांना 1,00,000 अनुदानाच्या मर्यादेत जास्तीत जास्त अवजार इथे घेता येतील. इतर शेतकरी 80,000 पर्यंत अनुदान घेऊ शकतात. 11 BHP पेक्षा जास्त पॉवर टिलर असेल तर अनुसूचित जाती जमाती, लहान व सीमांत शेतकरी, महिला शेतकरी 1,20,000 पर्यंत अनुदान दिलं जातं. तर इतर शेतकऱ्यांना 1,00,000 पर्यंत अनुदान दिलं जातं. ज्या अवजारांचे अनुदान 1,00,000 पेक्षा जास्त आहे त्यासाठी एका वर्षात एकच अवजाराला अनुदान इथे मिळू शकते. तर अशा प्रकारे मित्रांनो ही महत्त्वपूर्ण योजना इथे दिलेली आहे. आता यामध्ये काही महत्त्वाचे वारंवार विचारले जाणारे प्रश्न पण आहेत, जसे की शेती अवजारासाठी अनुदान कोणाला मिळते,
जसे की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, लहान महिला, अनुसूचित जाती जमातीतील इतर सर्व प्रवर्गांसाठी योजनेसाठी पात्र असू शकतात. अनुदानासाठी अर्ज कसा करावा लागेल, तर अर्ज करण्याची प्रोसेस पण मित्रांनो खूप सोप्या पद्धतीने आहे. संबंधित कृषी विभागाच्या वेबसाईटवर जाऊन किंवा स्थानिक कृषी कार्यालय जाऊन तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता. आता यांची जी काय MyDBTची ऑफिशियल वेबसाईट आहे तिथे जाऊन तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. सर्वात अगोदर रजिस्टर करायचं आहे. रजिस्टर केल्यानंतर लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर जे काय आपलं मशिनरीची वेबसाईट असेल तिथे जाऊन क्लिक करून पॉवर टिलरसाठी तुम्हाला तिथे ऑनलाईन अर्ज करावा लागतो. अर्ज करत असताना मित्रांनो तुम्हाला कुठेही काय अडचण येत असेल नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आता यामध्ये अनुदान किती टक्क्यापर्यंत दिले जातं, तर अल्पभूधारक विशेष प्रवर्गाला 50%, तर इतर शेतकऱ्यांना 40% अनुदान इथे दिलं जातं. एका शेतकऱ्याला किती अवजारे घेता येतात, तर एका शेतकऱ्याला एका वर्षामध्ये 1 लाखापर्यंतच अनुदान दिलं जातं आणि एका वर्षामध्ये एकच अवजार इथे खरेदी करता येते. त्यासाठी त्याला एकाच वर्षात एकच यंत्र घेता येते. दुसऱ्या वर्षी दुसरं यंत्र त्याला घ्यावं लागतं. या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे, तर आधुनिक शेतीत प्रोत्साहन देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असणार आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे योजना आहे. नक्कीच तुम्हाला या योजनेचा फायदा होईल. नक्की आपल्या शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना पण या योजनेअंतर्गत फायदा होईल. त्यांना पण एक पॉवर टिलर खरेदी करायचं असेल किंवा शेतीचे इतर कोणतेही अवजारे असतील ते जर खरेदी करायचे असेल तर महाराष्ट्र सरकार त्यांना इथे 50% अनुदान तसेच 1,20,000 पर्यंतच आर्थिक अनुदान इथे उपलब्ध करून देत आहे. तर नक्की मित्रांनो तुम्हाला या योजनेचा फायदा होईल. मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील. चला तर पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.